खरं तर शरदचंद्रजी पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी हे कधीही वेगळे पक्ष नव्हते. महाराष्ट्रातल्या लोकांची फसवणूक करणं आणि पुरोगामित्वाचा आव आणणं हा एककलमी कार्यक्रम शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे आणि संजय राऊत यांचा आहे. हे कधीही वेगळे नव्हते. अगदी पहाटेचा शपथविधी जरी डोळ्यासमोर ठेवला तरी शरदचंद्रजी पवारांची फुसच त्यांच्या पाठीमागं होती. त्यामुळं हे वेगळे कधीही पक्ष नव्हते. त्यामुळे येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये थोडं वेट अँड वॉच. थोड्याच दिवसांनी जयंत पाटील आणि रोहित पवार मंत्रिमंडळात दिसतील, सुप्रिया सुळे केंद्रात दिसतील. पण ज्या महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी या सत्ताधारी वर्गाला निर्णायक मतदान दिलं, आपले हक्क अधिकार वाचावेत, आपलं आरक्षण वाचावं, आपलं पंचायत राजमधलं आरक्षण वाचावं म्हणून दगडापेक्षा वीट मऊ असं आम्ही आव्हान केलं होतं. विधानसभेला लोकसभेला असलेलं वारं आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आलेले सर्वे या सगळ्या गोष्टी माहितीच्या बाजूनं नव्हत्या. तरीही आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आंदोलन उभं केलं, ओबीसीचं लढाई उभी केली आणि आम्ही माहितीच्या पाठीमागं उभं राहण्याचा प्रयत्न केला 100%. नाही, विषय असा आहे की आम्ही आमच्या ओबीसीचं नुकसान होतं आहे. छगनरावजी भुजबळांना डावललं जाणं, गोपीचंद पडळकरांना डावललं जाणं असो किंवा ओबीसीमधल्या लोकांना टार्गेट करून डॅमेज करणं असो, मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यायला लावणं असो. धनंजय मुंडेंचं ट्रायल झालेलीच आहे मीडिया ट्रायलवरून, त्यांना राजीनामा द्यावाच लागलेला आहे. हे मला कळलेलं नाही हे काय गौडबंगाल आहे. म्हणजे मतं मागायला निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्हाला ओबीसीचे चेहरे पाहिजेत आणि निवडणुका संपल्यानंतर तुम्हाला त्याच ओबीसीच्या चेहऱ्यांना खाली खेचायचं असतं. हे या महाराष्ट्रातल्या ओबीसींना न उलगडलेलं कोडं आहे. आम्ही येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये आम्ही ओबीसीची मुवमेंट या महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत. हे बघा, ह्या जनतेला दाखवण्याच्या गोष्टी आहेत. काय गौडबंगाल आहे माहिती नाही, पण अजितदादा पवार असोत किंवा शरदचंद्रजी पवार असोत, त्यांचं अमित शहा साहेब आणि नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबरोबरचं साटलोटं महाराष्ट्राला माहिती आहे आणि आम्ही ओबीसी नेतृत्वालाही माहिती आहे. त्यामुळं आम्हाला आता इथून पुढच्या कालावधीमध्ये जो ओबीसीला गृहीत धरेल, जो ओबीसीच्या हिताची बात करेल, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. अन्यथा ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये स्वतःचं उपद्रव्य मूल्य दाखवायला तयार आहे. संजय राऊतांनी पुस्तकामध्ये लिहिलं आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना शरद पवारांच्या दारात जाऊन बसत होते असेलही एखाद्या वेळेस. पण आज रोजी शरदचंद्रजी पवारांना अमित शहांच्या दारात जावं लागतं हे दुर्दैव आहे ना. एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, एका बाजूला आम्ही पुरोगामी म्हणून दाखवायचं. काय बघा, या महाराष्ट्रामध्ये मी एक चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मला पडलेला प्रश्न आहे की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे, पुरोगामित्व म्हणणारे शरदचंद्रजी पवार ओबीसीच्या नेतृत्वाला संधी द्यायची वेळ आली की बरोबर त्यांना ते डावलण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या भारतीय जनता पार्टींना आपण मनुवादी म्हणून नावं ठेवतो, तीच भारतीय जनता पार्टी मात्र इकडं काहीतरी लोकांना संधी देण्याचा प्रयत्न करते. आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी नक्की करायचं काय? उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आमच्या ओबीसींचं आरक्षण आणि मूळ ओबीसींचे उमेदवार जर डावलण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झाला तर आम्ही ओबीसींना, मूळ ओबीसींना आपल्या ओबीसी उमेदवारालाच मतदान करायला भाग पाडू. आम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जे कुणब्याचे दाखले घेऊन जे निवडणुकीला उभे राहतील त्यांना बायकॉट करण्याचा इशारा आणि ओबीसींना एकत्र येण्याचं आव्हान आम्ही या महाराष्ट्रामध्ये करत आहोत.